श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि आजच्या दिवशी श्री भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात आणि आजपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. आजपासूनच पुढचे 4 महिने भगवान महादेव सगळा कारभार बघतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच जिथे आजच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असणारा हा महिना जरी संपत असला तरी भगवान महादेवांची आराधना करण्यासाठी उत्तम असे पुढचे 4 महिने आहेत. महिन्याभरापासून सुरू असलेली वारकऱ्यांची वारी आज पांडुरंगाच्या दारी जाऊन संपन्न होते. आयुष्यात एकदा तरी वारी करून बघावी असं म्हणतात. प्रत्येकालाच वाटतं आपण आयुष्यात एकदा तरी वारी करायला हवी. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आली आहे की आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल, आपली इच्छा जरी असली तरी ती करून घ्यायची की नाही हे परमेश्वरावरतीच अवलंबून असतं. तोच आपल्याकडून सगळं करून घेत असतो, तोच कर्ता आणि करविता असतो. वारी, परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वर असलेली प्रचंड श्रद्धा ह्या काही सांगायच्या गोष्टी नाही आहेत, तर ह्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. परमेश्वर फक्त आणि फक्त तुमची भक्ती आणि तुमचे कर्म बघतो. तुमचे कर्म चांगले असतील तरच तुम्हाला त्या कर्माची चांगली फळं मिळतात. माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर माणूस बनूनच जगावं. तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा.